तो हा आपला जो बिल्डिंग सेशन पाहिला तो कॉन्फिडन्स लेवल, चलो आपण राईट ठिकाणी आलोय. आपण जे बघतोय, जे ऐकलंय आणि जे आपण घेणार आहे ते एक जगा वेगळा असेल. आपण रेअर पर्सन आहे जो याच्यात आहे 0.0% मधले आपण व्यक्ती आहे, 0.1 पण नाही. सो आपला एक आपण ट्रॅजेडी चांगली करू शकतो. सध्या माझं मास्टर्स चालू आहे MSc झुलॉजी मधून. त्याच्यामध्ये आमचं ऍक्च्युली स्पेशलायझेशन आहे की बाबा इंडस्ट्रीयल तुम्ही बिझनेस ग्रोथला तुम्ही अप्रोच करून NIP ने जरा आता सिलेबस चेंज केले. पहिले होते की एज्युकेशन करा आणि तुम्ही प्रोफेसर व्हा. थ्रू द पार्ट हेच MSc करून होतं. आम्हाला थोडंसं वेगळं मिळालं. थ्रू द सिलेबस फर्स्ट इयरला आम्हाला जरा हे कन्सेप्ट वेगवेगळे मिळाले. ऍक्च्युली माझं फील्ड वेगळं आहे. मी पॅथॉलॉजी लॅब चालवतो. माझं फील्डच वेगळं. मी हेल्थ केअर सेंटरमधून इकडे आलो बिकॉज इंटरेस्ट असतो. एक काहीतरी सिलेबसमध्ये दिसलं की अरे फुल फार्मिंग ऍक्च्युली होतंय. सो माझं इतक्या दिवसाचं जे नॉलेज आहे त्यामुळे मला हे समुद्रात होतं, हे सी मध्ये प्रोडक्शन होतं, हे आपल्याकडे होणारी गोष्ट नाही. ते आम्हाला ते ज्यावेळेस सिलेबसमध्ये कळाले असं पण आहे. सो आम्ही ते सर्चिंग मध्ये होतो. गेले 1.5 वर्ष झालं मी सर्च करतोय की कुठं आपल्याला हे नॉलेज मिळेल, कुठं काय मिळेल. बऱ्याच औरंगाबादमध्ये मला काही जणांनी सांगितलं की तिकडं असं एक इन्स्टिट्यूट आहे तिकडं बघ. पण ते ट्रेनिंग फक्त द्यायचे थ्रू द थेअरी वर्क, प्रॅक्टिकल नॉलेज अजिबात नाही. त्यानंतर भुवनेश्वरला जे आहे आम्ही ते त्याची पण मी जरा माहिती काढली, त्याचं ट्रेनिंग सेंटरचं बघितलं, त्याचे रिव्ह्यूज पाहिले तर ते रिव्ह्यूज पण परफेक्ट नाहीयेत की बाबा त्याचं पुढं काहीच होत नाहीये, पुढं तुम्हाला काही सपोर्ट मिळत नाहीये, तुम्ही काही करू शकत नाही. मग करायचं काय? बरेच सर्च केलं, बरंच सोशल मीडिया फाइंड आउट केल्यानंतर युट्यूबला सरांचा एक ब्लॉगरने एक व्हिडिओ शूट केला होता ज्यामध्ये हे फार्मिंग आणि हे सगळं दाखवलं. आणि म्हटलं अशा लेवलला जर हे केलं जाते तर आपण काय नाही करायचं. आणि एज्युकेटेड माणसांनी जर असे फार्मिंग नाही करायचे तर मग कोणी करायचे? बिकॉज हे थोडंसं टॅलेंटच्या गोष्टी आहेत, स्किल्स डेव्हलप झाल्या पाहिजेत. कोणी अनएज्युकेटेड पण करू शकतो, बट स्किल वर्क आहे, थोडं नॉलेज वर्क आहे. तुम्ही थोड्या गोष्टी जर नॉलेज घेतलं तर ते उपयोगाचं आहे. जसं सरांनी सांगितलं ऍडव्हान्टेज डिसएडव्हान्टेज बोथ गोष्टी महत्वाच्या आहेत. तुम्ही एकाच गोष्टी चालू शकत नाही. एवढा इन्कम आहे 1 कोटी मिळणार आहे, दिस इज नॉट ट्रू. त्याचा निगेटिव्ह पार्ट पण तुम्ही ऍक्सेप्ट केला पाहिजे. का? बिकॉज त्याच्यामध्ये तुम्हाला सायन्स माहिती आहे किंवा हे तुम्ही चुकलात तर तुमचं प्रोडक्शन आहे. 2 वर्षानंतर प्रोडक्शन हाती लागते. आता आमचा बिझनेस कसा आहे, आज आलं आजचं आमच्या खिशात आहे, अकाउंटला मेसेज येतो, आनंद वाटतो. 2 वर्ष खेळायचंय, 2 वर्षानंतर आम्हाला माहिती अरे यार लॉस मध्ये. असं नाही. सरांनी ज्या कन्सेप्टने आम्हाला जी ट्रॅजेडी दाखवली त्याच्यामध्ये की हा तुम्ही आहे, तुम्ही मेंटेन करा, जे सांगतायत ते द्या. दुसरी गोष्ट सरांची मला एक थ्रू द ट्रेनिंग मला आवडली बिकॉज असं कुठलंच ट्रेनिंग इन्स्टिट्यूट नसेल जे तुम्हाला हार्वेस्टिंग करण्यापर्यंत मदत करतं. बिकॉज ते सर्जरीला येत आहेत, चार्ज करतील, मे बी कोणी येईल चार्ज करेल, सर्जरी करून जाईल, बट त्याचं फॉलोअप घ्यायला ते स्वतः येणार 2 महिन्यांनी, 4 महिन्यांनी, 6 महिने, तो काही पिरियड असेल ते खूप महत्वाचं आहे. बिकॉज वी आर एंटरप्रेन्योर्स. आपण नवीन आहे, आपल्या त्यातलं फील्डच माहित नाहीये. आपण सर्जरी करून ठेवलं हे उपयोगाचं नाही असं मला वाटतं. बिकॉज हे गाईड त्याच्यातले स्पेशालिस्ट आहेत. जसं डॉक्टर असतात आमच्या फील्डमध्ये स्पेशालिस्ट, नवीन डॉक्टर कधी सिनियरला गाईड करतात, विचारतात सर मी काय करू. तर सरांचा जो अनुभव आहे तो आपल्याला 2 वर्ष लागतो, हे बेस्ट आहे. त्या 2 वर्षात आपण जर शिकलो ते आपलं लाईफ सेटल म्हणायचं, बट ते चांगली गोष्ट आहे. शोधवे हे तर जे आपलं लोकेशन आहे, ऍक्च्युली एवढे फ्रॉड चाललेत, एवढे बघतो. आणि मला ऍक्च्युली सकाळी काल येईपर्यंत गाडीवर होतं यार चाललोय आपण, ऍक्च्युली आहे का लोकेशन, लिटरली असं वाटतच नव्हतं. सरांनी सांगितलं असं मॅपवर पाहिलं, मॅपवर बघतो तर ते फक्त एवढंच दिसतंय. ते मॅप अपडेटेड नसेल मे बी, ते तुमचे दिसत नाहीत सगळे केलेलं प्लांट वगैरे, तर थोडंसं कन्फ्युजन. आणि सकाळी तर निघालोय आपण काम सोडून सगळं, काय होईल. बट इथं आल्यावर ज्यावेळेस तो हा आपला जो बिल्डिंग सेशन पाहिला तो कॉन्फिडन्स लेवल, चलो आपण राईट ठिकाणी आलोय. आपण जे बघतोय, जे ऐकलंय आणि जे आपण घेणार आहे ते एक जगा वेगळं असेल. आपण रेअर पर्सन आहे जो याच्यात आहे 0.0% मधले आपण व्यक्ती आहे, 0.1 पण नाही. सो आपला एक आपण ट्रॅजेडी चांगली करू शकतो. आणि बेस्ट वे सगळ्यांनी याच्यात काहीतरी इंटरेस्ट दाखवा. मी पण 100% करणार आहे. फक्त आता आम्ही थोडं कन्फ्युज झालोय, ग्रुप फार्मिंग, इंडिव्हिज्युअल फार्मिंग, विच इज बेस्ट. बट असं आहे ना की थोडं स्किल्स मला शिकायला आवडतं. तो ग्रुप फार्मिंग केलं तर मला काय शिकायला मिळेल. रोज इकडे तर येऊ शकत नाही माझं प्रोफेशन सोडून. सो मी थोडंसं आपलं इंडिव्हिज्युअल फार्मिंगला प्रिफर करतोय. बघूयात, नक्कीच आम्ही या वीकमध्ये जॉईन होऊ. थँक्यू.